नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. वेबसाईट सुरळीत सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही OTPची गरज लागणार नाही आहे. एकदम नवीन पद्धतीने ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे A to Z प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. तसेच हा जर फॉर्म तुम्ही भरत असाल तर रात्री उशिरा भरा किंवा सकाळी लवकर भरा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त 5 ते 10 मिनिटात जो काही फॉर्म आहे तो तुमचा सबमिट होऊन जाईल. नवीन पद्धतीने हा फॉर्म कसा भरायचा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून टाका. असेच महत्त्वपूर्ण तुम्हाला व्हिडिओ भेटत राहतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, तुम्हाला वेबसाईट पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या वेबसाईटवरती पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत असतील. मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे, लॉग इन, अर्जदार लॉग इन दिसत असेल. अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर, पासवर्ड आणि खाली कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा टाकून द्यायचा आहे. जर तुमचं खातं तयार केलेलं नसेल तर तुम्हाला खातं तयार करता येत नसेल, कसं तयार करायचं, तर मी तुम्हाला ते खातं कसं तयार करतात ते सुद्धा सांगतो. इथे खाते तयार करावरती क्लिक करायचे. खाते तयार करावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं साईनअप म्हणून येईल आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, फुल नेम ॲज पर आधार, म्हणजे तुमच्या आधारला जे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. तेवढं केल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर एक टाकायचा आहे. तुमचा जो काय मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड बनवायचा आहे, तो की तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड बनवायचा आहे. तोच पासवर्ड डबल परत खाली टाकायचा आहे. खाली टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घेतो आहे. इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा मित्रांनो, आणि तालुका म्हणजे आता तालुका म्हणजे तालुकाच ना, तालुका, आणि खाली गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी ते गाव सिलेक्ट करून घेत आहे. गाव सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्ही जिथं महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये येतात तो तुम्हाला ते महानगरपालिका किंवा नगरपालिकेमध्ये ज्याच्यामध्ये येतात तुम्ही ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर ज्याच्यामध्ये काय, जर तुम्ही ह्याच्यामध्ये लागू नसाल तर इथे तुम्हाला लागू नाहीवरती क्लिक करायचं आहे. लागू नाहीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ऑथरायज्ड पर्सन येईल. ऑथरायज्ड पर्सनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही जर सामान्य महिला भरत असाल फॉर्म तर सामान्य महिला करायचे. समूह संसाधन व्यक्ती करत असाल CRFची तर त्यांनी करायचं आहे. अंगणवाडी सेविका असाल तर अंगणवाडी सेविका करायचे. ग्रामसेवक असाल तर ते तुम्हाला खाली ऑप्शन दिले असेल आणखी तेच करायचं आहे. तर मी तर सामान्य महिला क्लिक करतो आहे आणि इथं ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन येतं अँडला फक्त ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर तुम्हाला खाली काय येईल, कॅप्चा येईल. कॅप्चा टाकून तुम्हाला काय करायचं आहे, साइन अप करायचं आहे. तर मित्रांनो, मी इथं ऑलरेडी माझं खातं आहे ते बनवलेलं होतं, बघ तुम्हाला सांगत होतो. जर कोणाला खातं बनवता येत नसेल तर तुम्ही तयार करू शकता. आता तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर जो टाकला होता आणि पासवर्ड जो टाकला होता तो टाकून घ्यायचा. टाकल्याच्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर मी तर खाली कॅप्चा टाकून घेतो आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता लॉग इन सक्सेस झालेलं आहे. लॉग इन सक्सेस झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा जो काही आधार क्रमांक आहे तो टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली कॅप्चा येईल, तो कॅप्चा एक टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट व्हॅलिडेट आधारवरती क्लिक करायचं. व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला नोंदणी अर्ज येईल, तो नोंदणी अर्ज भरायचा आहे. तर महिलेचे आधार कार्डप्रमाणे पूर्ण नाव, महिलेचं आधार कार्डनुसार पूर्ण नाव लिहायचं आहे. आणि इथं खाली आणि वडिलाचे किंवा पतीचे नाव, त्या महिलाच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. वडिलांचे नाव पुन्हा परत वडिलांचे नाव लिहायचे आहे साईडला. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचं लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे. वैवाहिक स्थिती लिहायची आहे, सध्याची विवाहित अविवाहित जे असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. घटस्फोटित, निराधार जे आहे ते तुम्ही लिहायचं आहे.
आणि इथे जन्मतारीख तुम्हाला इथे टाकून द्यायची आहे. जन्मतारीख टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली प्रश्न आहे, आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का? महाराष्ट्रात जन्माला आला असाल तर होय करायचं आहे. होय केल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथं अर्जदाराचा सध्याचा पत्ता आणि इतर माहिती लिहायची आहे. अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहायचं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. खाली तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. इथे तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्हाला तुमच्या जे काही गावाचं नाव आहे ते टाकून घ्यायचं आहे. तर मी इथं गावाचं नाव टाकून घेतो आहे. ते तेवढं केल्याच्यानंतर तुम्हाला इथं महानगरपालिका, नगरपालिका ते तुम्हाला सांगितलंच आहे की तुम्ही ज्याच्यामध्ये असेल ते सिलेक्ट करायचं आहे. लागू नसेल तर लागू नाहीवरती क्लिक करायचं आहे. तुमचा जो काही मतदारसंघ येतो ह्याच्यामध्ये सापडून तुम्ही भरू शकता. खाली तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. खाली तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारे आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? म्हणजे तुम्ही जर शासनाने ज्या काही योजना राबवल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेत असाल तर होय करा, नसाल घेत तर नाही करा. अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, म्हणजे तुम्ही आता तुम्हाला जे काही बँक डिटेल्स आहे ती थोडीशी भरून घ्यायचे. बँकेचे पूर्ण नाव लिहायचे आहे तुम्हाला मित्रांनो. इथे बँकेचे पूर्ण नाव लिहायच्यानंतर बँक खाते धारकाचे नाव लिहायचे. नंतर इथे साईडला पाहू शकता तुम्ही बँक खाते क्रमांक लिहायचा आहे. तुम्हाला जो काही बँकेचं अकाउंट नंबर म्हणतो आपण त्याला, तो तुम्हाला लिहायचा आहे. डबल तोच अकाउंट नंबर पुढे टाकायचा आहे. पुन्हा IFSC कोड लिहायचा आहे मित्रांनो. तुम्हाला तिथं IFSC कोड टाकायचा आहे. आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का? म्हणजे तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधारशी जोडलेलं आहे का तर ते. आणि तर जर आपल्या बँक खाते जोडलेले नसेल तर आधाराशी जोडून घ्या. जर तुमचं बँक खातं आधाराशी जोडलेलं नसेल तर जोडून घ्या. तर इथं होय करून टाका. एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला खाली उल्लेख केलेले सर्व कागदपत्र अपलोड करायचे. तुम्हाला जे हे उल्लेख केला ज्या कागदपत्रांचा ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. तर इथं काय दिलेलं आहे, पहिलं आधार कार्डची समोरील बाजू दिलेली आहे. आधार कार्डची समोरील बाजू तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. आधार कार्डची मागील बाजू अपलोड करायची आहे. मित्रांनो सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, जो काही तुम्ही जे काही इमेज अपलोड करणार ती तुम्हाला फक्त आणि फक्त 50 KB ते 5 MB पर्यंत असावी ती इमेज. खाली तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही एक तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आदिवासी प्रमाणपत्र असेल तर आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र असेल तर जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला असेल तर शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र तुम्ही इथे अपलोड करू शकता. खाली आल्याच्या नंतर तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का? होय करा. तुमच्याकडे जर असेल तर, नसेल तर नाही करा. केशरी रेशन कार्ड व पिवळे रेशन कार्ड समोरील बाजू, जे काही केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे जे असेल, पिवळे रेशन कार्ड जे असेल त्याची समोरील बाजू तुम्हाला इथे अपलोड करायची. केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्ड मागील बाजू, आता इथं मागील बाजू अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं अर्जदाराचे हमीपत्र, जर तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. तिथे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराचा फोटो, जे अर्जदार आहे त्याचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. आणि तुम्ही इथं सध्या आत्ता लगेच फॉर्म भरताना सुद्धा काढू शकता किंवा इथं अपलोडसुद्धा करू शकता. आणि इथं तुम्हाला हमीपत्राचा स्वीकार किंवा अस्वीकार, ते इथं हमीपत्राचं स्वीकार करून तिथे राईट करायचं आहे. स्वीकार केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुली होऊन जाईल मित्रांनो. लॉग इन सक्सेसफुली झाल्याच्यानंतर तुमचा फॉर्म आहे तो पेंडिंगला लगेच पडून जाईल. त्याच्यानंतर जी काय बाकीची प्रोसेस आहे, रिव्ह्यू आणि अप्रूव्हल, ती होऊन जाईल. 4-5 दिवस किंवा 7-8 दिवस, जेवढे दिवस लागतील तेवढ्या दिवसामध्ये तुमचं ते होऊन जाईल. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.